गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांना आणि माझ्या मित्रांकडून. हर हर महादेव, महादेव महादेव. जय श्रीराम पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज 1.5 महिन्यानंतर आपण ब्लॉग बनवतोय आणि आता कौस्तुभ आलाय. पुढे कोण नाही, पुढे ये ना. शॉपची ओपनिंग झाली ना, त्याचा पण ब्लॉग बनवला नव्हता. म्हणजे काढल्यात व्हिडिओ पण रॅन्डमली काढल्यात अशा गणेशनी नितूनी. आणि गणेशच्या बर्थडेला आपण फार्म हाऊसवर गेलो होतो, तिथे पण काय ब्लॉग बनवला नाही. नंतरला सिद्धिविनायकला पण गेलो होतो एक दिवस, तिथे पण काय ब्लॉग बनवला नाही. पण ब्लॉग विदाउट ब्लॉग लाईफ म्हणजे अशी कुठे फिरायला गेल्यानंतरची असते ना, ती एखाद वर्षानंतर मी काढली अशी, म्हणजे बघितली, मस्त वाटली. आता आपण रोनक आणि भाऊला घेऊ, थांबलेले आहेतच दोघं पण. आणि आपण दत्ताच्या मंदिरात जाऊ मस्तपैकी. छत्री घेऊन उभा आहे मस्त की बाहेर. आता येईल बघा कसा. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांना आणि माझ्या मित्रांकडून आणि रोनक कडून खास. कारण की रोनकचे जास्त पब्लिक रोनकची बघते रे भाई ब्लॉग. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर एसपी ब्लॉग्स. दादा आलाय, दादाचा हात दिसतोय का थोडासा. दादा जिम कशी झाली आपली? कोण गेलं, दोघं गेले का नाही? मग आम्ही जिमला जाऊन आलो भाई. कोण का नाही गेला? अरे एवढी गर्दी होती ना जिमला का आम्ही घरातूनच बाहेर नाही निघालो. वाट बघत होतो भाई सकाळी. खरोखर सप्पत व्हिडिओ चालू आहे ना म्हणून बोलतोय. खोटाच वाटेल तुम्हाला. मी उठलेलो पण अजून कौस्तुभचा फोन नाही आला. मी कौस्तुभला फोन करून आज थकलो. काय कौस्तुभ? उद्यापासून 8 जोड जिम उद्यापासून. रोनक पण येणार आहे. तेव्हा मंदिरामध्ये आपण आलेलो आहे सर्व. आणि पहिला बेलपत्र काढू आपण. हा ना, आहे ना तिथे रोनक. चुम्म्या आहे गाईज नाही. गाईज हा आज उठलाय म्हणून सगळ्यांना यांनी लवकर उठवलाय. असं जिमला काय उठत नाही लवकर भाई. हा 3 दिवस झाले नॉनस्टॉप कॉल करतो आम्ही. सकाळी 5 वाजता उठतो पण काय कॉल उचलत नाही. आता संध्याकाळी कॉल केलाय भाई 5 वाजता आहे पूर्ण दिवसाचा. अरे झोपलेलो गाईज, काय करू मग. झोपत येते त्याची. गाईज आता मंदिरामध्ये भेटूया आपण. पहिला बेलपत्र काढूया. भाऊ तिकडे पण होता बेलपत्र. त्याला पण नाही ना, त्याला पण नाही. हा एकदम चुम्मेश्वर आहे. नको रे बाबा भाई, पब्लिक ट्रोल करतात माहिती आहे का तुला. चुम्मेश्वर बाली वगैरे घालून. यो फेमस बॉय ना जी. यो फैजूच्या टीम मधला 07 मधला. गाईज हा जुना कशिलीचा ब्रिज. हा पाईपलाईनच्या बाजूनी पहिला जायचा सिंगल रोड होता. सिंगल रोड लहानपणी, आता डबल रोड झालात. 1 2 जुनी आठवण. थोडा ब्लॉग मध्ये नंतर आपण 10-1 वर्षांनी बघू शकतो ना, जर चॅनल आपला राहिला तर. कोणी स्ट्राईक नाही मारली पाहिजे गणेश जैनी आपल्या चॅनलवर. काय बोलतो चुम्म्या मडवी. भाई आम्ही सगळे मंदिरात जायला लागलो आजकाल. एकदम पहिला सगळे मस्तीखोर होतो भरपूर.
हर हर महादेव महादेव महादेव. हाय गाईज, आता आम्ही मंदिराचा पाया बिया पडून झाले, आमचा प्रथम दादा इथं सुद्धा ऐकत अजून अशी मुवमेंट घ्यायची असते. ओके. प्रसाद कसा वाटला? छान होता ना? तर गाईज आम्ही निघतो आता सगळी. इथंच दिसायचं काम आहे रे. रोनकला ब्लॉगिंग येते ना, शिकतोय थोडा थोडा. चला एवढा पाऊस. 1 2 3 1 2 3 1 2 3 भिजलो गाडी खोला. तर भाई मंदिरातून आपण आता ठाण्याला चाललोय. तर आता आम्ही मागे जाणार थोडा. आपण गाडी हा नाही तूच चालव. तर आता आपण मंदिरातून ठाण्याला चाललोय. थोडा बनवूया आपण ठाण्याचा ब्लॉग. मग नंतरला आपण थोडा शॉप दाखवू. आपण हॉर्न वाजवू का? हॉर्न वाजवू 2 मिनिटा. येत असेल का आवाज बाहेरचा? हा ठीक आहे भाई. तर आता पुढे बघत राहा तुम्ही. रोनकचा कॉन्टेंट देतो आज. सूत्र गाईज आपला डिझेल नव्हता गाडीत. जीपे आहे जीपे. तर डिझेल भरायला आलोय. भाई त्या दिवशी ब्राउनी घेऊन गेलो होतो ना, भारी होती एकदम. आपण ट्राय करू आज. खाशील ना? ओव्हन मध्ये डायरेक्ट टाकली चालेल का? तर भाई आपल्या दुकानात आपण आलोय. तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा ब्लॉग मध्ये दुकान दाखवतोय. थोडी अडचण झाली आता, पण ठीक आहे. सर्व मॅनेज करतोय आपला बंदा. बता ना किचन, बता ना तू. तर आपण दुकानात आलोय आपल्या ठाण्यावरून डायरेक्ट. हाँ ऑयल है, टोफल का मशीन है, हाँ किटकेट का पूरा सामान पड़ा है, और पिज्जा है. सैंडविच भूल गया तू. हाँ, सैंडविच भी है ना. और क्या बाकी है क्या कुछ? बाकी तो अब मेरा किचन यही है. आपला बंदा हा एकदम भारी काम करतोय. मेन्यू बोबा पण आपल्या शॉप मध्ये अवेलेबल आहे भाई. वॉफल बोबा हे मेन आपली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या शॉप मध्ये मेन गोष्ट आहे. हाँ मिल्कशेक और मिल्कशेक अभी ये ब्राउनी ला है. ब्राउनी ट्राई करेंगे. ये अच्छा रहेगा ना तो अपन ये भी बेचना चालू करेंगे. तुझे क्या क्या बनाने आता है? मेरे को तो सभी आते हैं. जो मिल्कशेक, हाँ, और फर्स्ट टाइम आया था तभी वॉफल बन जम रहा था क्या? टोफल नहीं लग रहा था. फिर पिज्जा अभी अभी तो पूरा हो गया. एकदम बढ़िया ना. पूरा हैंडल हो जाता है. तर बघू संध्याकाळी मग ब्लॉग कंटिन्यू करू. हा ब्लॉग आपण असाच आणि तुम्ही बघत राहा पूर्ण. ठीक आहे. काय झालं रे? ते डोल्यात काय? आजारी पडले. आजारी तू पण? आणि तू? हा, ओम एकदम फाईन असतो ना, एकदम फाईन आणि टाईन असतो. आणि हा बघा कसा गारटला एकदम. तू झोपेत न उठल्यावर का वाटतं रे भाई? हॅपी गुरुपौर्णिमा. हॅपी गुरुपौर्णिमा भाई. आणि जय भाईला पण सांगा हॅपी गुरुपौर्णिमा. आणि त्याला पण मला सांगायला सांग.